नमस्कार, मी मनीषा स्टिच स्टाईल विथ फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. मला अशा कमेंट आले होते की तुम्ही जे कटोरी भागाचे कटिंग केलेले आहे ते आम्हाला व्यवस्थित दिसलं नाही. त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. कारण माझं शूटिंग हे सगळं मोबाईलवर असतं, परंतु इथून पुढे व्यवस्थित दिसेल याची मी काळजी घेईन. आता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी चार्ट तयार केलेला आहे. जर गळा 8 इंच किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर कसं कटोरी ब्लाऊजचं कटिंग करायचं त्यासाठी हा तक्ता आहे. त्यासाठी आपल्याला छाती, कमर, टक्स पॉईंट, A to B, C to D, शोल्डर, कटोरी आणि मुंढा यांची मी इथे मापे दिलेले आहेत. परंतु ते कसं ब्लाऊजवर असतंय ते सुरुवातीला पाहूया. आता छातीचं माप ब्लाऊजवर आपण कसं घेतो, म्हणजे माप कट करताना कसं घ्यायचं ते सांगते. आपले ब्लाऊजचं जे पहिलं हुक आणि फिटिंगची टीप आहे तेथूनचं अंतर मोजायचं. तो झाला चौथा भाग, कारण आपण चौथा भाग घेऊनच कट करत असतो. आता कमरेचं माप कसं घ्यायचं, तर आपलं जे ब्लाऊजचं शेवटचं हुक आहे तिथे टेप धरून पूर्ण अंतर मोजून घ्यायचं. जिथे आपण हुक बसवलं जातं तिथपर्यंतचं अंतर आणि त्याचा चौथा भाग करायचा. आता टक्स पॉईंट नेमकं काय, तर कटोरीचा जो आपला टक्स देऊन पॉईंट आलेला असतो तो झाला आपला टक्स पॉईंट. परंतु याचं माप घेताना आपले जे शोल्डर आहे तिथे टेप धरून पूर्ण त्या टोकापर्यंतचं अंतर मोजायचं. आता A to B मी हे फक्त नाव दिलेलं आहे, तिथे तुम्ही 1-2 काहीही म्हणू शकता. आता A to B हे म्हणजे कटोरीचं आणि फिटिंगची टीप आहे आपली कमरेच्या तिथली, ते अंतर झालं. आता C to D हे अंतर आपलं मुंडा आणि मधलं जे अंतर आहे ते C to D अंतर झालं. आता शोल्डर म्हणजे एका खांद्याच्या टोकापासून ते दुसऱ्या खांद्याच्या टोकापर्यंत, म्हणजे ब्लाऊजची आपण जिथे बाही जोडलेली आहे त्यापासून दुसऱ्या बाही जोडलेल्या तिथपर्यंतचं अंतर हे शोल्डरचं अंतर झालं. आणि आता कटोरी मी ते पूर्णच माप काढलेलं आहे, पण कुठलं माप असतंय ते मी फक्त सांगते. ते आपण पॉईंट कटोरीचं आहे तिथूनचं मधलं अंतर पूर्ण कटोरीचं अंतर. आणि आता मुंढ्याला आपण आकार देतो, तो आकाराची उभी रेष जी आपण आखलेली जाते ती झाली मुंढ्याची रेष. ती रेष किती घ्यायची ते मी इथं दिलेलं आहे. आता आपण इथे मापे पूर्ण म्हणजे समजून घेऊया. आता छाती जर 28 असेल तर कमर 24, पण इथे 24 कमी जास्त पण येऊ शकतं. आणि टक्स पॉईंट 8.5 घेतला, हे पण उंचीनुसार कमी जास्त येऊ शकतं. हे अंतर मात्र 2 इंच एवढंच राहणार आहे आणि C to D हे अंतर पण 1.5 इंच एवढंच राहणार आहे. आणि आता शोल्डर 4.7 म्हणजेच 4.25, 4.5 आणि त्याच्या पुढील 2 रेषा. आणि कटोरी 5.6 म्हणजेच 5.5 इंच आणि त्याच्या पुढची एक रेषा. आणि मुंढा 5 इंच. आता जर चेस्ट आपली म्हणजे छाती 30 इंच असेल तर कमर 25, त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. टक्स पॉईंट 8.5 ते पण उंचीनुसार कमी जास्त होऊ शकतं. AB अंतर मात्र 2.2 आहे एवढंच राहणार, म्हणजे 2 इंच आणि त्याच्या पुढील 2 रेषा. आणि C to D हे अंतर 1.5 इंच, हे पण आहे एवढंच राहणार आहे. शोल्डर मात्र 4.7 इंच म्हणजेच 4.25 इंच, म्हणजे 4.5 इंच आणि त्याच्या पुढील 2 रेषा. आणि कटोरी 6 इंच आणि मुंढा 5 इंच. जर आपली छाती 32 असेल तर कमर 26 इंच, हे ते कमी जास्त पण येऊ शकतं. आणि टक्स पॉईंट 9 इंच, हे पण उंचीनुसार कमी जास्त येतं. पण AB हे अंतर मात्र आहे एवढंच राहतं, म्हणजे 2.5 इंच. आणि C to D हे अंतर 1.7 म्हणजे 2.25 इंच, म्हणजे 1.5 इंच आणि त्याच्या पुढील 2 रेषा. आणि शोल्डर 5 इंच. कटोरी 6.4 इंच म्हणजे 6 इंच आणि त्याच्या पुढील 4 रेषा. आणि मुंढा 5.5 इंच. आता जर आपली चेस्ट 34 इंच असेल तर कमर इथे 28 इंच, इथेही कमी जास्त येतं. टक्स पॉईंट 9.5 इंच, इथेही कमी जास्त होतं. AB अंतर 2.5 इंच राहणार आहे, ह्यात कमी जास्त होत नाही. आणि CD अंतर हे 1.7 म्हणजे 2.25 इंच, म्हणजेच 1.5 इंच आणि त्याच्या पुढच्या 2 रेषा. आणि शोल्डर 5 आणि कटोरी 6.8, 6.8 म्हणजे 6.5 आणि त्याच्या पुढील 3 रेषा. आणि आता मुंढा 5.5 इंच येणार आहे. आता जर चेस्ट 36 असेल तर कमर 30 इंच, इथे कमी जास्त होतं. टक्स पॉईंटमध्ये पण कमी जास्त होतं 9.5 इंच. आणि AB अंतर हे 2.7 येणार आहे, म्हणजेच 2.25 इंच, म्हणजे 2.5 इंच आणि त्याच्या पुढील 2 रेषा.
आणि CD अंतर हे 2 इंच येणार आहे. शोल्डर 5.2 म्हणजे 5.25 इंच म्हणजे 5 इंच आणि त्याच्या पुढील 2 रेषा. आणि कटोरी 7.2 म्हणजे 7.25 इंच म्हणजे 7 इंच आणि त्याच्या पुढील 2 रेषा. आणि मुंढा 6 इंच येणार आहे. आता 38 इंच चेस्ट असेल तर कमर 32 कमी जास्त होऊ शकतं. टक्स पॉईंट 10 इंच इथे उंचीनुसार कमी जास्त होऊ शकतं. AB अंतर 3 इंच इथे मात्र कमी जास्त होणार नाही, आहे तेवढे येणार. आणि CD अंतर हे 2 इंच इथेही कमी जास्त होणार नाही. शोल्डर 5.5 इंच आणि कटोरी 7.6 म्हणजे 7.5 आणि त्याच्या पुढची एक रेष. आणि मुंढा 6 इंच घेणार आहोत. 40 इंच असेल तर कमर 34 इंच. टक्स पॉईंट 10.5 कमी जास्त होऊ शकतं. AB अंतर 3.2 म्हणजे 3.25 इंच आणि CD अंतर हे 2 इंच. शोल्डर 5.5 इंच, कटोरी 8 इंच, मुंढा 6.2 म्हणजे 6 इंच आणि त्याच्या पुढच्या 2 रेषा. 42 इंच चेस्ट असेल तर कमर 35, टक्स पॉईंट 10.5 इंच कमी जास्त होऊ शकतं. AB अंतर हे 3.5 इंच आणि CD अंतर 2 इंच. शोल्डर 5.5 इंच, कटोरी 8.4 म्हणजे 8.5 इंचाला 1 पॉईंट कमी म्हणजे 1 रेष कमी. आणि मुंढा 6.5 इंच. 44 इंच चेस्ट असेल तर कमर 37, टक्स पॉईंट 11 कमी जास्त होऊ शकतं. AB अंतर 3.5 इंच, CD अंतर 2 इंच, शोल्डर 6 इंच, कटोरी 8.8 इंच म्हणजे 8 इंच आणि त्याच्या पुढील 8 रेषा. आणि मुंढा 6.5 इंच. अशा प्रकारे इथे मी पूर्ण सगळं सांगितलेलं आहे. तक्ता म्हणजे कसा आहे तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. इथे सविस्तर मी सांगितलेलं आहे. आता आपण यामध्ये एक चेस्ट निवडू आणि त्याचं कटिंग कसं करायचं या तक्त्यानुसार ते पाहूया. छाती, कमर आणि आता या तक्ता जर असेल तर ब्लाऊजचं कुठलं माप घ्यावं लागेल? छाती, कमर, टक्स पॉईंट, बाहीची लांबी रुंदी, गळ्याची उंची, पाठीमागच्या पुढच्या ही मापे आपल्याला ब्लाऊजवर घ्यावी लागतील. आता चेस्टचं कसं माप घ्यायचं ब्लाऊजवर? आपली जी फिटिंगची टीप आणि पहिलं हुक आहे ते आपलं झालं चेस्टचं माप. चौथा भागाचा आपण कटिंग करणार आहोत ब्लाऊजचा. आणि कमरेचं माप पहिल्या हुकापासून पूर्ण अंतर सगळं ब्लाऊजचं मोजायचं. जिथपर्यंत हुक बसवलं जातं तिथपर्यंत ते आणि त्याचा चौथा भाग करायचा. आणि ब्लाऊजची पूर्ण उंची नेहमी पाठीच्याच भागाची मोजायची. पहिल्या टोकापासून ते शेवटच्या टोकापर्यंत अंतर ही आपली पूर्ण उंची झाली. आता आपण पुढे गळा किती आहे ते पाहूया. गळा मोजताना शोल्डरला टेप लावून गळ्यापर्यंत पहिल्या हुकापर्यंतचं अंतर मोजायचं. ते झाली आपली गळ्याची लांबी पुढील. आणि पाठीमागच्या गळ्याची लांबी मोजताना शोल्डरला वर टेप ठेवून सरळ खाली गळ्यापर्यंत जिथे गळा आहे तिथपर्यंतचं अंतर मोजायचं. आणि बाहीची लांबी बाही जोडली आहे तिथून खालीपर्यंत जेवढी आहे तेवढी आणि बॉटम आडवी पट्टी मोजायची. अशा प्रकारे आपल्याला छाती, कमर, टक्स पॉईंट, गळ्याची, बाहीची लांबी रुंदी एवढं आपल्याला ब्लाऊजवर मोजून घ्यावे लागेल. आता आपण इथे 38 इंच ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत. त्यासाठी पूर्ण उंची 13.5 इंच, छाती 38, कमर 32, गळा पुढचा 6.5 इंच, पाठीमागचा 9 इंच, टक्स पॉईंट 10 इंच, बाहीची लांबी 5 इंच आणि रुंदी 6.5 इंच. अशा प्रकारे ह्या ब्लाऊजचा आपण पेपर कटिंग पाहणार आहोत. इथे मी एक पेपर घेतलेला आहे. आता आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच. त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाईसाठी घ्यावं लागेल. मग 14.5 इंचवर आपण टिक मार्क करून घेऊया. आणि ती रेष सरळ आखून घेऊया. आता आपली चेस्ट आहे 38, मग शोल्डर किती घ्यावं लागेल हे आपण पाहूया. इथे शोल्डर आपण तक्त्यानुसारच घेणार आहोत. तर 38 चेस्ट आहे म्हटलं शोल्डर आपलं 5.5 इंच येणार आहे.
तर 5.5 इंचवर एक टिक मार्क करून घेऊ. आणि आता मुंडा पाहूया किती आहे. तर इथे मुंडा 6 इंच आहे. मग आपण 6 इंचवर टिक मार्क करून घेऊया आणि ती रेष आखून घेऊया. पण सुरुवातीला पाठीमागच्या भागाचं कटिंग करणार आहोत. आता चेस्ट आहे 38, त्याचा चौथा भाग आपण 9.5 इंच घेणार आहोत आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. आणि कमर आहे आपली किती 32 इंच, मग त्याचा चौथा भाग 8 इंच आणि 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिन. आणि या रेषा आता आपण आखून घेऊया. आता आपण मुंड्याला आकार देणार आहोत. तो कसा द्यायचा तर आपण पाहूया. आता आपला गळा आहे डीप, म्हणजे किती गळा आहे आपला 9 इंच. मग मार्जिनच्या आतलं अंतर आपल्याला निम्म करायचं आहे मुंड्यापर्यंत रेष आखली ते. आणि त्याच्या आत 1 इंच घ्यायचा आहे, गळा डीप आहे म्हणून. आणि ती सरळ रेष तिरपी आखून घ्यायची आहे आणि तिथून अर्धा इंच आपण आत घेणार आहोत आणि मुंड्याला आकार देणार आहोत. मागील मुंड्याला आपण आता आकार देणार आहोत. आता गळ्याची पट्टी किती आहे ती पाहूया आपण. म्हणजे गळ्याची पट्टी ब्लाउजवर कशी मोजली जाते ते पाहूया आपण. ही पट्टी आपली आहे 2.5 इंचाची, पण आपल्याला शिलाई मार्जिन घ्यावं लागेल, त्यासाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. म्हणजे ही पट्टी आता आपण 3 इंचाची घेणार आहोत. आणि पाठीमागचा गळा आपला किती 9 इंच आहे. मग 9 इंच लांबी घेऊया. आणि गळ्याची रुंदी आता खालील बाजूला आपल्याला 3 इंच घ्यायची आहे. आपण इथे 3.5 इंचही घेऊ शकता, 2.5 इंचही घेऊ शकता, ते आपल्या आवडीप्रमाणे. आता आत गळ्याला आकार देण्यासाठी आत 1 इंच टिक मार्क करून गळ्याला आपण आकार देऊन घेऊया. आणि आता आपल्याला खालील भागाला पाठीला टक्स द्यायचा आहे. तर मार्जिनच्या आतलं अंतर आपल्याला निम्म करून घ्यायचं आहे आणि पॉईंट देऊन घेऊया. आणि टक्स इथे आपण 5 इंचाचा घेणार आहोत. आणि टक्सची रुंदी आपण 1 इंच, म्हणजे दोन्ही बाजूला अर्धा इंच घेणार आहोत, कारण 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं. अशा प्रकारे आपलं पूर्ण पाठीच्या भागाचा आखून झालेला आता ते आपण कट करून घेऊया. व्यवस्थित आकारानुसार कट करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं पूर्ण पाठीच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. आता आपण पुढील भागाचं कटिंग करणार आहोत. पूर्ण उंची आपली 13.5 इंच होती, त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 14.5, म्हणजे जी आपण पाठीच्या भागाला घेतलेली तेवढीच पुढच्या भागाला पण घेणार आहोत. शोल्डर आपण मागील भागाला 5.5 इंच घेतलेलं, तर पुढील भागालाही 5.5 इंच घेणार आहोत. आणि मुंडा 6 इंच, त्या रेषा आखून घेऊया. त्या चेस्टचा चौथा भाग 9.5 इंच, म्हणजे 38 चेस्ट आहे, त्याचा चौथा भाग 9.5 इंच, 1.5 इंच मार्जिन. कमर आपली आहे 32, त्याचा चौथा भाग 8 इंच, 1 इंच एक्स्ट्रा आणि 1.5 इंच मार्जिन. इथपर्यंत जे आपलं पाठीच्या भागाचं कटिंग झालेलं होतं ते सेम पुढील भागाला पण येणार आहे. आता मुंड्याला आकार देण्यासाठी पुढच्या 1 इंच आत घ्यायचा आणि मग आकार काढून घ्यायचा. आणि आपली गळ्याची जी पट्टी आहे ती 3 इंचाची आपण पाठीमागच्या भागाला घेतलेली, तर पुढेही 3 इंचाचीच घेणार आहोत. पुढील गळा आपला किती होता तर 6.5 इंच. इथे कमी जास्त आपला जेवढा येतो तेवढा घ्यायचा. 6.5 इंचवर एक टिक मार्क करून रुंदी इथे मी पुढे 2.5 इंच घेत आहे. आणि गळ्याला आकार देण्यासाठी आत आपण 1 इंच घेणार आहोत आणि गळ्याला आकार देणार आहोत.
आता आपण टक्स पॉईंटचं टिक मार्क करून घेऊया. आता आपला टक्स पॉईंट किती होता ते आपण पाहूया. इथे टक्स पॉईंट 10 इंच आहे. ते कमी जास्त उंचीनुसार येऊ शकतं. असं नाही की 10 इंचचे येईल, 10.5 इंच पण येऊ शकतो किंवा 9.5 इंच पण. आता 10 इंचमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन मिसळायचं आहे, म्हणजे आपण 10.5 इंचवर एक टिक मार्क करून घेणार आहोत. आता आपल्याला योगपट्टीचं टिक मार्क करून घेऊया. योगपट्टी ही आपण 2.5 इंच म्हणजे सगळ्या चेस्टसाठी आपण 2.5 इंचच इथे घेणार आहोत. म्हणजे 28 ते त्या पुढील जेवढ्या आहेत तेवढ्या. पूर्ण ब्लाऊजसाठी आपण 2.5 इंचच घेणार आहोत. तर त्याच्या पुढे पण आपण 2.5 इंचच घेणार आहोत आणि ती रेष सरळ आखून घेऊया. आणि पुढील भागाला आकार देण्यासाठी वर 1 इंच घेणार आहोत आणि योगपट्टीला आकार देणार आहोत. त्यानंतर ए बी अंतर आपलं 38 इंच चेस्टसाठी 3 इंच आहे. मग आपण ए बी अंतर हे 3 इंच घेणार आहोत. इथे मी फक्त नाव दिलेलं आहे ए आणि बी. आणि ती मुंड्याला रेष सरळ वर जोडून घेऊया. आता गळ्याच्या तिथे आपल्याला 1 इंच वर घ्यायचं आहे आकार देण्यासाठी कटोरीला आणि ती रेष त्या पॉइंटला जोडून घेऊया. आता सीडी अंतर पाहूया आपलं किती आहे ते. सीडी अंतर हे 38 इंच चेस्टसाठी 2 इंच घेणार आहोत आपण. आणि त्याला नावे देऊया आपण सी आणि डी. आणि आता कटोरीला आपण आकार देणार आहोत. बरोबर हे तिन्ही पॉइंट आता आपण मिळवून घेऊया. अशा प्रकारे आपली गोलाकार कटोरी येणार आहे. आणि टक्स पॉइंटची पण रेष आता आपण आखून घेऊया. आता हा सर्व भाग आपण कट करून घेऊया. आता सुरुवातीला आपण योगपट्टीचा आकार कट करून घेऊया. नंतर गळ्याच्या भागाचं कटिंग करूया. आणि नंतर कटोरीचा आकार कट करून घेऊया. आता आपण या भागाला नंबर देऊया 1, कटोरीला 2 आणि योगपट्टीला 3. आता आपल्याला 3 आणि 1 नंबर हे वाढवायचं नाही, कटोरी मात्र आपल्याला वाढवायची आहे. त्यासाठी मी एक पेपर घेते. तर त्यावर आपली जी मूळची कटोरी आहे ती आहे तशी पूर्ण आखून घ्यायची. आणि जी आपली टक्स पॉइंटची रेष होती तिथेही आपण टिक मार्क करून घेणार आहोत आणि ती रेष आखून घेऊया. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे, तर ती किती घ्यायची आणि कशी वाढवायची आहे ते पाहूया. आता तक्त्यामध्ये आपल्याला कटोरी किती आहे 38 इंचसाठी 7.6. पण हे अंतर आलं कसं ते पाहूया. तर 38 इंच भागिले 5 बरोबर 7.6 इंच हे येत आहे. म्हणजे कटोरी आपल्याला 7.6 तयार करायची आहे. म्हणजे पूर्ण चेस्टसाठी आपण 5 नी भागणार आहोत. म्हणजे 28 असेल तरी 28 भागिले 5 करणार आहोत. तर मी ते वाढवून पूर्ण कटोरी दिलेले आहेत, तुम्ही त्यानुसारच कटिंग करा. आता आपल्याला 7.6 घ्यायचं आहे. मूळची कटोरी किती आहे ते पाहूया. आपली मूळची कटोरी 6.2 म्हणजे 6.25 इंच आहे. आता त्यामध्ये आपल्याला किती वाढवावं लागेल म्हणजे 7.6 होईल. तर आपल्याला 1.3 हे अंतर वाढवावं लागणार आहे. मग 1.3 अंतर हे वाढवताना दोन्ही बाजूला निम्म निम्म 1.3च्या निम्म निम्म करून घ्यायचं. आणि हे अंतर आपलं 7.6 आलं का नाही ते पाहून घ्यायचं. आणि नंतर ते आखून घ्यायचं. जर आपल्याला
हाताने आकार काढून घेता येत नसेल व्यवस्थित तर मूळची कटोरी घेऊन ती आकार काढून घ्यायचा. जिथे पॉईंट दिला होता तिथे ती कटोरी लावून आकार काढून घ्यायचा आणि शेवट पण टिक मार्क करायचा आणि जिथे टक्स पॉईंटची रेषा आहे तिथे पण टिक मार्क करायचा. नंतर दुसऱ्या बाजूला सेम त्याच पद्धतीने जिथे टिक मार्क आलेलं होतं तिथपर्यंत कटोरी पकडून शेवट खाली आणि टक्स पॉईंटचा टिक मार्क करून घ्यायचा. तर तो जे टिक मार्क केलेला होता टक्स पॉईंटचा तो आखून घेऊया आणि ते अंतर 7.6 आलं का नाही ते पाहून घेऊया आणि त्या अंतराचं निम्म करून घेऊया आणि ती सरळ रेष खाली आखून घेऊया. तर जिथे आपली मूळची कटोरी आलेली आहे तिथून खाली आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे आणि ते पॉईंट जोडून घ्यायचे. पॉईंट जोडायच्या आधी हे अंतर बरोबर आलेलं आहे का नाही ते पाहून घ्यायचं आणि जर आलेलं नसेल तर ते बरोबर मध्य करून घ्यायचं व्यवस्थित. कारण जर एका बाजूला जास्त कमी आला असेल तर आपली कटोरीचा टक्स एका बाजूला सरकला जातो. त्यासाठी हे बरोबर मध्यावर घेऊन ते आखून घेऊया. आता आपल्याला टक्स द्यायचा आहे. तो देण्यासाठी आपण मूळची कटोरी घेऊया. ती किती आहे ती पाहूया. ती 6.2 आहे. मग 6.2 मधून वजा 1 इंच करायचा आहे. बरोबर 5.2 आपल्याला 5.2 अंतर आलं पाहिजे. मग एका बाजूला 5.2 अंतराच्या निम्म घ्यायचं आहे. म्हणजेच 2.5 5च्या निम्म 2.5 आणि त्याच्या पुढच्या 2 रेषा म्हणजे 1 म्हणजे 2.5.1 रेष आपल्याला घ्यायची आहे. दोन्ही बाजूला 2.5.1 अंतर घेऊन ते टक्स आपण आखून घेऊया. दोन्ही बाजूला पण निम्म निम्म करून घेतलं. टक्स आखून घेतला. आता ती टक्सच्या रेषा दोन्ही बरोबर आहेत का नाहीत ते पाहूया आणि नसेल ज्या बाजूला कमी असेल ते वाढवून घेऊया आणि कटोरीला गोल आकार आपण खालील बाजूला देऊन घेऊया. आता पूर्ण कटोरीचा आपला आखून झालेला आहे ते आपण कट करून घेऊया. आता आपण टक्स देण्यासाठी आत अर्धा इंचाचं दोन्ही बाजूला मार्जिन घेणार आहोत आणि ते आखून घेऊया आणि आतील भाग तो कट करून टाकूया. अशा प्रकारे आपले पूर्ण कटोरीचं वाढवून कटोरी तयार झाली आहे. आता आपण बाहीचं कटिंग करणार आहोत. बाही आपली लांबी 5 इंच आणि बॉटम 6.5 इंच आहे. सुरुवातीला एक रेष आखून घेऊया अर्धा इंच मार्जिन सोडून. इथे तुम्ही 1 इंच ही सोडू शकता. लांबी 5 इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन रेष आखून घेऊया 5.5 इंचवर. आता आपल्याला बाहीला उतार द्यायचा आहे. त्यासाठी किती आपण ते अंतर घ्यायचं उतार देण्यासाठी तर इथे मी 2.5 इंच घेत आहे. लहान बाही आहे आपली. जर मोठी बाही असेल म्हणजे लांबी जास्त असेल तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता. आता बाहीची रुंदी आपल्याला किती घ्यायची आहे जोडण्यासाठी तर आपली चेस्ट आहे 38/5 बरोबर 7.6 म्हणजे हे सर्वांसाठीच आहे. 28 चेस्ट असेल तर 28/5 येणारं उत्तर बाहीची रुंदी येणार आहे. मग 7.6 इंच अंतर घेऊन पुढे 1.5 इंच मार्जिन तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता आणि बॉटम आपला आहे 6.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन. त्या रेषा आपण आखून घेऊया आणि जे 7.6 अंतर आलं होतं त्याच्या निम्म करून घेणार आहोत आपण 7.6च्या आणि ती सरळ रेष एक वर आखून घेऊया आणि अर्धा इंच वरून खाली आणि त्याच्या खाली अर्धा इंच टिक मार्क करून पुढील आणि पाठीमागचा आकार काढून घेऊया. आणि आता हे पूर्ण बाहीचं कटिंग आपण करून घेऊया. बाहीचं कटिंग कसं करायचं पूर्ण चेस्टनुसार म्हणजे 28 ते 42 ते मी पूर्ण बाही कटिंग या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण आतील भागही कट करून टाकूया.
तो जास्त कट करायचा नाही, जास्त कट केल्यास बाही खेचली जाते. अशा प्रकारे आपलं पूर्ण बाहीचं कटिंग झालेलं आहे. अशा प्रकारे 38 इंच ब्लाऊजचं पेपर कटिंग पूर्ण झालेलं आहे. पाठीमागच्या भागाचं किंवा पुढील भागाचं बाहीचं कटिंग कसं होतं ते मी व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि हे पूर्ण तुम्हाला व्यवस्थित दिसलं असेल असं मी समजून जाते. आणि जर तक्ता आपल्याकडं असेल तर कसं कटिंग केलं जातं ते पण इथे मी सांगितलेलं आहे. आणि फक्त आपल्याला छाती, AB अंतर, CD अंतर, शोल्डर, कटोरी, मुंडा हे तक्त्यामधूनच घ्यायचं आहे. टक्स पॉईंट आणि कमरेचं माप हे कमी जास्त होऊ शकतं. इथे मी तक्ता दिलेला आहे, तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. आणि आवडलं असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.